सुख नाही कोठे आलिया संसारी
मारुती महाराज भाकरेकर यांचा परिचय आपल्याला करून देण्याचे काही कारण नाही, कारण या भूमीमध्ये मारुती महाराजांचे पाय लागलेले आहेत, त्यामुळे ही भूमी धन्य झालेली आहे आणि त्यांच्या भूमीमध्ये हा उपक्रम आपण घेतला. ती पावन झालेली भूमी या गावातल्या जुन्या जाणत्या लोकांना तो जुना इतिहास माहिती आहे. नवीन पिढीला सुद्धा इतिहास माहीत झालेला असेल, कारण आता या गावात मला असं वाटते 16-17 वर्षापासून आपण कार्यक्रम करतोय. 16-17 वर्षापासून या महाराजांचा परिचय आपल्याला झालेला आहे. महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे कीर्तन महाराजांनी जीवन ठेवले आणि त्या ज्ञानाचा लोकांना उपयोग व्हावा, त्या ज्ञानाचा प्रसार व्हावा, जेणेकरून सर्व जीवाचं कल्याण होईल. उपदेश जर घेतला तर सर्वांचं कल्याण होईल. श्रद्धेने जर कीर्तन ऐकलं तर ते शब्द काही ना काही 100 शब्दापैकी 5 शब्द जर लागतील. तर असा जो महाराजांच्या साहित्याचा जो भाग आहे, या गावात आमची समजा 17-18 कीर्तनं झाली असतील, 36 कीर्तनं झाली असतील. 36 कीर्तनातून आपल्याला महाराजांचा परिचय झालेला आहे. आणि म्हणून अशा रीतीने आजचं जे कीर्तन आहे मारुती महाराजांचं, हे 367व कीर्तन आहे. 550च्या जवळपास महाराजांनी कीर्तन लिहिलेली आहेत. तर त्यापैकी हे 367व कीर्तन महाराजांनी चैत्रवद्य दशमी दिनांक 16/4/1936 ह्या साली केलेलं हे कीर्तन आहे. ते मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. आणि प्रत्येक कीर्तनामध्ये महाराजांनी अध्यात्म सांगितलं आणि अध्यात्माला संसारात काय स्थान आहे आणि संसारामध्ये अध्यात्माला काय स्थान आहे. आणि या दोन्हीची सांगड जर माणसाने घातली तर तुमचा संसार सुखाचा होतो. परंतु संत म्हणतात की सुख नाही कुठे आली या संसाराची. आता उलट काम आहे. आपण म्हणतो संसारात सुख आहे आणि सुखाकरताच मनुष्य संसार करतो. सुखाकरताच मनुष्य ज्याची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे मनुष्य आपला संसार सगळे जीव करतात. मुक्या प्राण्यापासून तर सगळेजण संसार करतात. प्रत्येक जीव जो आहे तो आपल्या स्वार्थाकरता झटत असतो. आणि अशा रीतीने हा संसार करत असताना संतांना जो अनुभव आला तो अनुभव संत घेऊन ठेवतात. म्हणून ते म्हणतात सुख नाही कुठे आली या संसारा, वाया हाव घरी होऊ नका. विनाकारण हाव घरी होऊ नका, संसाराची हाव होऊ नका, हर्ष मानू नका. कारण जीवनात कधी काय संकट येईल माणसावर हे सांगता येत नाही. आणि म्हणून त्यांनी संसार हा नश्वर मानलेला आहे. आणि म्हणून वाया हाव घरी होऊ नका असं ते म्हणतात. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि या संसारामध्ये सुखाचा विचार नाही कुठे. प्रत्येक माणसाला संसाराचा अनुभव असतो की जीवनामध्ये सुख आहे की दुःख आहे. ह्या गोष्टी माणूस जन्माला आला तर हा कसा फिरत आला याचं वर्णन महाराज करतात की हा जीव अनंत योनी फिरून जसा अन्य योनीमध्ये जन्माला आला तसा याही योनीमध्ये मनुष्य जन्माला आला. मनुष्य योनीमध्ये हा जीव जन्माला आला. पहा, जीवाभोवती हे सगळं राजकारण आहे. जीवाभोवती सगळं हे अध्यात्म कारण आहे. जीवाभोवती सगळा घोर आहे. आणि म्हणून या जीवाचा महाराजांनी अभ्यास केलेला आहे. त्यांच्या साहित्यामध्ये काही उच्चकोटीची कीर्तनाची अशी आहे की सर्व त्याच्यामध्ये महाराजांनी जीव कसा निर्माण होतो, देह कसा निर्माण होतो, ती फार उच्चकोटीची कीर्तन आहे. ती सामान्य माणसाला समजणे शक्य नाही. ज्याचा थोडा काही अध्यात्माचा अभ्यास आहे अशा माणसाला ती भाषा जन्माला आला तर हा कसा फिरत आला याचं वर्णन महाराज करतात की हा जीव अनंत योनी फिरून जसा अन्य योनीमध्ये जन्माला आला तसा याही योनीमध्ये मनुष्य जन्माला आला. मनुष्य योनीमध्ये हा जीव जन्माला आला. पहा, जीवाभोवती हे सगळं राजकारण आहे. जीवाभोवती सगळं हे अध्यात्म कारण आहे. जीवाभोवती सगळा घोर आहे.
आणि म्हणून या जीवाचा महाराजांनी अभ्यास केलेला आहे. त्यांच्या साहित्यामध्ये काही उच्चकोटीची कीर्तनाची अशी आहे की सर्व त्याच्यामध्ये महाराजांनी जीव कसा निर्माण होतो, देह कसा निर्माण होतो, ती फार उच्चकोटीची कीर्तन आहे. ती सामान्य माणसाला समजणे शक्य नाही. ज्याचा थोडा काही अध्यात्माचा अभ्यास आहे अशा माणसाला ती भागी उतरते. आमचे काम करतो हे तुकोबा म्हणतात. ते म्हणतात भक्त समागमे सर्व भावे आम्ही सांगू तर देव आमचे काम करतो, न सांगता करतो. भक्त समागमी सर्व भावी आहे, न सांगता काही सर्व काम. कामे म्हणजे संसार. तर असा संसारात असा देवाच्या अधीन झाला आणि अशा भक्ताला स्वतंत्र म्हणतात. अशा भक्ताला स्वतंत्र म्हणतात. कारण ज्याचा संसार देव करतो त्याचे कोणतेही काम देव करील आणि तेही आपरूपी करणे होय. आणि ही आध्यात्मिक अंतरशक्ती आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात अशानेच वक्तृत्व करायचं. आता शाळा शिक्षणापायी सांगणारे घरोघरी झाले, करणारा कोणीच नाही. तशी विभूती नाही. शिवाजी सारखे, रामासारखे, कृष्णासारखे विभूती नाही. आता त्यांच्या कहाण्या सांगतात किंवा त्याची पाठ घेऊन ती शक्ती कोणाला दाखवता येईल काय? कारण तुकोबा म्हणतात तुका म्हणे अंका कोण त्यांचे पाठ घेऊन ती शक्ती कोणाला दाखवता येते. म्हणून तुकोबा म्हणतात तुका म्हणे अंगा कोण दशाने सांगा. 5 वर्षाच्या मुलीने तरुण अवस्थेच्या स्त्रीच्या लक्षणाची गोष्टी करणे योग्य नाही. तशी तुमच्या अंगी कोणती दशा आहे? तुम्हाला परमेश्वर येऊन काय सांगतो? तुम्हाला तुमच्या परमेश्वरच जर अधीन झालेला नाही तर त्या कामात तुम्हाला यश कसे मिळणार? महाराज म्हणतात परमेश्वराला साध्य केल्याशिवाय संसारातही यश येत नाही. कारण हा जो जीव आहे हा गाढव बुद्धीचा आहे. हा जो जीव आहे हा गाढव बुद्धीचा देह आहे. मुलांनी किती कसरत केली
तरी अर्जुनासारखी शक्ती अंगात आणून दाखवता येईल काय? म्हणून महाराज म्हणतात संसाराच्या पुढे जाण्याकरिता भक्तीच केली पाहिजे. म्हणून महाराज तेव्हा म्हणतात आपल्या हिंदुस्थानचे जे लोक आहेत हे हिंदुस्थानचे लोक कर्तबगार तर नाहीत, पण वक्तृत्व आणि धर्माचीही निंदा करतात. पहा, अवेंजी लोक मशिदीला खालच्या स्मारकाला फारच मानतात. तसे युरोपियन लोक ते आपल्या बायबलाला मानतात. त्यांचे जे धर्मगुरू असतात पाद्री लोकांना फार मानतात. ते धर्मगुरू मोठमोठे पगारदारी जर असले तर त्यांना ते टोपी काढून नमस्कार करतात. आणि म्हणून या धर्माच्या श्रद्धेमुळे महाराज म्हणतात त्यांना यश मिळते. आणि आपले हिंदू लोक रामाला कृष्णाला संतांना मानत नाही, साधूलाही मानत नाही, तसे धर्मावरही श्रद्धा ठेवत नाही. पण ही गाढ वृत्ती नाही काय? जर्मनीचे लोक किंवा इंग्लंडचे लोक असे धर्मावरील श्रद्धा सोडून आहेत काय? नाही. तुकाराम तुकाराम धर्मावरील श्रद्धा सोडून आहेत काय? नाही, त्यांची धर्मावर श्रद्धा आहे. म्हणून महाराज म्हणतात आता हिंदुस्थानात शिक्षणाने मनुष्य फार चबरे झाले, वर्ग सुटले. पण ते अविंद आणि युरोपियन लोक शिकलेले असूनही ते धर्माचे अभिमानी आहेत. आणि आता आपला हिंदूच राम नको म्हणतात, कृष्ण नको म्हणतात, ज्ञानोबा तुकोबाई नको म्हणतात. म्हणून याला प्रवृत्ती जे नाही परमार्थी त्यांना घडत नाही. तर अशांना तुकोबा म्हणतात तुका म्हणे तया दोन्हीकडे धक्का, तुका म्हणे तया दोन्हीकडे धक्का, शेवटी तो धक्का मागे पडे. म्हणून आता या कलियुगात असे वक्ते वर्म सोडून जाऊ नये. म्हणून महाराज म्हणतात यांच्या वचनाप्रमाणे वागू नये. नरदेहाने कोणताही गुण सांगता येतो, म्हणून नरदेहाची सोय सांभाळली पाहिजे. पण तो देह नासून गुण कसा घेता येईल? म्हणून खाण्याची वगैरे रोग निवारण्याची सोय केली पाहिजे. नाहीतर ईश्वरभक्ती होणं कशी करता येईल? नरदेहाचे अंग कोणते? तर ते म्हणतात हिंदू धर्मामध्ये आपले स्मारक सांभाळले पाहिजे. ज्या संतांनी संसार उत्तम केला, अध्यात्मही मिळवले, अशांच्या ज्या प्रतिमा आहेत, अशांचे जे स्मारक आहेत, यांचा सांभाळ केला पाहिजे. असे कोण होऊन गेले? श्रीराम श्रीराम श्रीराम. अशांच्या प्रतिमा ही स्मारके आहेत आणि त्या स्मारकांचा सांभाळ केला पाहिजे. राष्ट्रधर्म म्हणजे काय? महाराज म्हणतात राष्ट्रधर्म म्हणजे काय? देवालय आणि मंदिरे यांच्यावर इमान पाहिजे, हा राष्ट्रधर्म आहे. युरोपियन लोक आपल्या येशूच्या प्रतिमेवर किती इमान ठेवणार आहे? म्हणून महाराज म्हणतात म्हणून त्यामुळे त्यांना यश येत आहे. राष्ट्राचे नाक म्हणजे महात्म्याच्या प्रतिमा, हे समजा. श्रीराम श्रीराम
प्रतिमा, खालच्या धर्माचे नियम आचरण यांनी यश येते. मंदिर आणि प्रतिमा यांना वडील मानून त्यांच्यावर अभिमान ठेवले पाहिजे. दुसरे साधू लोकांचा सांभाळ करणे. वेदांतामध्ये सज्जनाचे वर्णन आहे. कारण सज्जन लोकांकरता शिवाजी सारख्यांनी आणि रामकृष्णांनी इत्यादिकांनी आपले प्राण अर्पण केले. तुकाराम तुकाराम शिवाजी रामकृष्णांनी आपले प्राण अर्पण केले. हिंदू धर्म म्हणजे देशधर्म. हिंदू धर्म म्हणजे देशधर्म. देशधर्म म्हणजे भूतांची दया. आणि हे कोण करणारे? सज्जन लोक, ऋषी मुनी. ऋषी मुनी सज्जन लोक हे धर्माचा प्रसार करणारे असतात आणि त्यांना साधू लोक म्हणतात. रामाने, कृष्णाने, रुक्मांगदाने, अंबरीशाने, शिवाजीने यांनी संत सांभाळले. कारण संत लोक देवाची माहिती सांगणारे असतात. भांडवल संता दया याची नाव, भांडवल संता दया याची नाव, आदी कंटका निवारी. आणि भूतांची दया हा त्यांचा मुख्य धर्म होय. सज्जन लोकांना ताप देणाऱ्या अज्ञानी जनांचा नाश करणे ही दया होय. संतांना पीडा देणारे जे अविंद होते त्यांचे कंठ शिवाजीने पहिल्यांदा कापले. त्यांचे कंठ शिवाजीने पहिल्यांदा कापले आणि साधूची सुटका केली. रामाने असुराचा नाश केला आणि सज्जनाचे पालन केले. म्हणून देव दाखवणारे, गीता भागवत सांगणारे आणि आपले अंग देऊन लोकांचे दुःख हरण करणारे असे संत असतात. म्हणून याकरिता संतांची आवडी करा. म्हणून ते उपवा म्हणतात, संत समागमी घरावी
आपले अंग देऊन लोकांचे दुःख हरण करणारे संत असतात. म्हणून अशा संतांची संत समागमी घरावी यावी करावी तातडी परमार्थाची. तर असा संसारासंबंधी सर्व नरदेहाने उत्पन्न केले. नरदेह वाया करणार आहे म्हणून धर्माच्या ठिकाणी नरदेहाने काय करावे? काया मन धन धान्य हे खर्च करावे. काया मन धन धान्य खर्च करावे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे रामकृष्णाधिकांच्या प्रतिमेवर खर्च करणे हा राष्ट्रधर्म आहे. रामकृष्णाधिकांच्या प्रतिमेवर खर्च करणे हा राष्ट्रधर्म आहे. साधूवर देह मन धन वगैरे खर्च करणे हा दुसरा मोक्ष मार्ग आहे. देह मन धन वगैरे खर्च करणे साधूवर हा दुसरा मोक्ष मार्ग आहे. म्हणून याकरिता ते म्हणतात काय करा? थोडे बहुत लागव थोडे बहुत लाघव पाठ करा भक्ती भाव घडा बळकट तन मन ध्यान लावून या नीट आणि जरी करणे असेल गोड देवट. जे महाभाग्यवान असतील जे पुण्यशील असतील यांनी आपला देह वाचा धन त्या प्रतिमेवर झटवले पाहिजे. हा राष्ट्रधर्म आहे. साधूवर भाव धरून साधू सेवा करणे हा मोक्ष धर्म आहे. आणि हा एवढा अंतकाळी कार्याला येणार आहे. म्हणून दृश्य धर्म राष्ट्रधर्म आहे तो करा आणि अध्यात्माचा धर्म हा मोक्ष धर्मही करा. हे दोन धर्म आहेत. हे दोन धर्म आहेत. अभिन्न लोकांकडे पहा. ते मशिदीमध्ये नमाज पढतात. ते फकीरांना मानतात. युरोपियन लोक पाद्री म्हणजे साधू यांना मानतात. तर मग याचे खंडन हिंदू धर्मातच का असावे? याचे खंडन हिंदू धर्मातच का असावे? ते आकाशात विमाने फिरवणारे जर खालचा धर्म मानतात तर तुम्ही हिंदूंनीच तो का मानू नये? तर हे सर्व भटांनी मिळून टाकले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. खोटी मानतात, साधून नाही मानत नाही. तसे युरोपियन लोक अभिन्न लोक तरी आपला धर्म खोटा मानतात काय? नाही. कारण कृष्णाने गीतेमध्ये म्हटलेलं आहे स्वधर्म म्हणजे पापा तो नित्य यज्ञ दानपा आणि तेथे आचारिता पापा रिगावू नाही. कारण स्वधर्मी निधनम श्रेयः परधर्मो भयावह असा आपला धर्म आहे. कोणता? साधू संत ऋषीमुनी हे सज्जन होऊन गेले
त्यांना म्हणा श्रीराम श्रीराम सज्जन हे होऊन गेले त्यांना तरी मान. हा हिंदूचा नेम असावा. कोणता की महात्म्यांना मानाला, त्यांच्या प्रतिमेवर खर्च केला पाहिजे. याकरिता संसारातील तुमच्या वस्तू उपयोगात आणाव्या लागतील ना. संसारातील वस्तू उपयोगात आणाव्या लागतील. महाराज म्हणतात हे न कराल तर स्वधर्म तुम्हाला फुकट कसा भेटेल. म्हणजे उदाहरण झाले नाही. उदाहरण जर झाले नाही तर संसाराला तरी कसं यश येईल. म्हणजे रोग्यांना, आंधळे, पांगळे याच्यावर काहीतरी दान धर्म करावं. महाराज म्हणतात जे धडधाकट आहेत त्यांना धर्म वाढू नये. धडधाकट जे आहेत त्यांना धर्म वाढू नये. महारोग्यासारख्या रोगांना अन्नदान वगैरे करावे. तसाच संतांच्या प्रतिमेवर संसार करावा. हा राष्ट्रधर्म. नाहीतर आणखी कुठे तुमचा संसार वाढणार. त्या संसाराला यश कसे आणणार. संसार वाढावा असे जर वाटत असेल, संसार वाढावा असे जर वाटत असेल तर त्या संसारातील या खालच्या धर्मावर ते वाहिलं पाहिजे. थोडा तरी खर्च करा तर यश मिळेल. तुमची शेती पिकेल, बायकांना गर्भ राहतील. संसारात सुख तर नाही, संसार वाया जाणार आहे. तेव्हा तुमचे वाडे घोडे हे वसान पडतील. कारण या ठिकाणी अनंत लोक मेले, यापुढे मरतीलच. आणि म्हणून ते म्हणतात या ठिकाणी येणे गटे हो जाणे ही शेव. कोणी काही बरोबर घेऊन जाऊ शकणार नाही. मोठमोठे राजे होऊन गेले, दिल्लीला पांडव होऊन गेले, अयोध्येवर राम झाले, कृष्णाची राजधानी द्वारका होती. तर आता हे असे सर्वच वयाला गेले. पण त्यांची जी करणी होती त्यांची करणी मात्र आता कामाला आली आणि ती लिहिली आहे. म्हणून संसाराचे खर्च करून, संत समागम करून अध्यात्म मिळवेल तेवढाच तो कामाला येईल. कारण ते म्हणतात देह जाईल जाईल
तेव्हा तेवढाच कामाला येईल. कारण देह जाईल त्याची काळोबा खाईल, हा देह जाणारच आहे. तेव्हा अंतकाळी संसाराने फायदा होणार नाही. तर त्यापेक्षा काय केले पाहिजे? परमार्थ केला पाहिजे, म्हणजे मग त्या देहाचा फायदा होईल. परमार्थामध्ये या देहाची फजिती करा, तर फक्त ती भक्ती काही करा. आळस सोडा, भक्ती करा, लाज भय शंका सोडा. म्हणून परमार्थाची मेहनत या देहावर झालीच पाहिजे. कारण मेहनतीने देहाचा देह होतो, मेहनतीने या देहाचा देह होतो, या देहाचा डीसी होतो, कलेक्टर होतो, या देहाला होता येईल. मग देव होता येणार नाही? होता येईल. परमार्थाची मेहनत या देहावर झालीच पाहिजे. म्हणून स्मारकाची जी भक्ती आहे ती श्रद्धेप्रमाणे करा. हा खालचा धर्म आहे. मग स्मारके कोणाची? श्रीराम श्रीराम स्मारक धर्म जो आहे तो स्मारक धर्म कसा पाळावा? तर संतांची जी आश्रम आहे ते नीट ठेवावे, ते आश्रम चांगले सांभाळावे, ते चांगले शृंगारावे आणि ज्यांच्या नावावर खारका वगैरे झोका अन्नदान वगैरे करा. श्रीराम श्रीराम त्यांच्या नावावर खारका वगैरे झोका अन्नदान करा. देहाच्या त्रासाकडे संसाराच्या नुकसानीकडे पाहूच नाही. अशाने संसारामध्ये यश येईल. संसारातील वस्तू जे आहेत ते धर्मावर खर्च कराव्या आणि परमार्थ करावा, तेव्हा तो संसार धन्य होतो. तुकोबाने रामाने वगैरे संसारावरच परमार्थ केला आणि आपला संसार धन्य करून देतो. कशाने? साधूवर मेहनत केल्याने. ती मेहनत केल्याने आत्मा भेटतो. तर अशा या खालच्या धर्माने बायको मुले ही रीतीने वागतील व स्वतःला ईश्वराचा नाद लागेल. आणि तुम्ही हे जर करणार नाही तर मुले आई बाबाची मर्यादा राखणार नाही. कीर्तनाला न जाणारी मुले असतात, ही आई बाबाची मानतात काय? हे जर मानत नाही ते त्याची राहतीच राहते. म्हणून गीता भागवत हे कानात घ्या. साधूंची कीर्तने ऐका, तेव्हा संसारिक फायदेशीर होईल. करा हरी भक्ती परलोकी एका. साधूचे कीर्तने ऐका, तेव्हा संसाराही फायदेशीर होईल. ते म्हणतात करा हरी भक्ती परलोकी कामा, करा हरी भक्ती परलोकी कामा, सोडविल यमापासून. हीच हरीची भक्ती आहे. कंटक म्हणजे दुर्जन, कंटक म्हणजे दुर्जन यांचा नाश करावा. संतांना ताप देणारे
प्रतिमेला त्रास देणारे चोर दुर्जन यांचा नाश करावा. देहाचे खर्च याच्याकरताच करावा. कारण भक्तीच्या हेतूने संसाराचा खर्च केला तर फायदा होतो आणि परमार्थाच्या हेतूवर जर देह खर्च कराल तर फायदा होईल. त्यामुळे तुम्हाला प्राकृत धर्म आणि मोक्ष धर्म हे पाळा. सेवा म्हणजे मेहनत आणि याचा जो अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला चैतन्यात मिळेल. संसारातून अशी संतांची सेवा केली तर संसारालाही यश येते आणि परमार्थही घडतो. नाथांची उदाहरण पहा, नाथांची उदाहरण पहा. तर अशा क्रमाने संसार चांगला होता. साधू समागमाने मोक्ष मिळतो. म्हणून महाराज म्हणतात याकरिता तुम्हाला संसार जर धन्य करून घेणे असेल तर खालचा स्मार धर्म पाळा. संसारातील वस्तू त्या धर्मावर खर्च करा, वहाव्या. म्हणून आत्मप्राप्ती करिता संत ध्यान त्याची सेवा केली पाहिजे. म्हणून ते म्हणतात सुख नाही कोठे आली या संसार वाया हाम घरी होऊ नका. सुख नाही कोठे आली या संसारी
Thank you.
Hare